या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गेल्या वर्षी जुलै महिन्यात श्री क्षेत्र ज्योतिबा इथं असणाऱ्या यमाई मंदिरात चोरी झाली होती. खुद्द देवीच्या अंगावरचं मंगळसूत्रासह अनेक दागिने चोरीला गेले होते. या घटनेला जवळपास 1 वर्ष होतंय. मात्र पोलिसांना अजून देखील देवीचे दागिने चोरणारा चोरटा सापडलेला नाही. पोलिसांचा अजून तपास सुरूच आहे. या पोलिसांना आता यमाई देवीच पावली पाहिजे असं म्हणत भक्तगण साकडं घालत आहेत. भक्तांना नवे एसपी योगेश कुमार गुप्ता ते या प्रकरणाची उकल लवकरात लवकर करतील अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ज्योतिबा येथील यमाई मंदिरात शिरून देवीच्या अंगावरील मंगळसूत्र, किरीट, पैंजण असा सुमारे 90,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या घटनेला जवळजवळ 1 वर्ष होत आलं आहे. 7 जुलै 2024 रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास 4 चोरटे यमाई मंदिरामध्ये तोंडाला मास्क बांधून शिरलेत. संबंधित चोरटे CCTV मध्ये कैद झालेत. चोरी करून जाताना ते सादळेमाधे गावच्या रस्त्याला गेल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं. या घटनेनंतर गुन्हा अन्वेषण पथकानं देखील घटनास्थळी भेट दिली होती. तसेच शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांनी देवीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी कोडोली पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचं पथक अशी 2 पोलीस पथकं तैनात केली होती. मात्र हे चोरटे अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. कोडोली पोलिसांच्या फाईलमधील अशा घटनांची प्रगती फक्त तपास चालू आहे इथंच येऊन अडली आहे. हा प्रकार ज्योतिबा मंदिर देवालयापासून काही अंतरावर असणाऱ्या आणि तितक्याच जागृत असणाऱ्या यमाई मंदिराबाबत घडलाय. या चोरीची चर्चा भक्तांमध्ये सतत केली जात आहे. त्यामुळं कोडोली पोलिसांनी तपास मोहीम राबवून या प्रकरणाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे असं मत ज्योतिबा तसंच यमाई भक्तांकडून व्यक्त केलं जात आहे. याबाबत कोडोली पोलिसांना विचारणा केली असता तपास चालू आहे असं छापील उत्तर मिळतं. आता भक्त मंडळीच देवा धावर यांना म्हणजे पोलिसांना पावर असं साकडं श्री क्षेत्र ज्योतिबा इथं असणाऱ्या सर्व देवांना घालत आहे. या चोरीची दखल नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घ्यावी एवढीच अपेक्षा भक्तांकडून व्यक्त केली जात आहे. TV नेक्स्ट मराठीसाठी श्रीकांत कुंभार.